श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध दशक 9वा, गुणरूप, समास 9वा, संदेहवारण. श्रीराम. ब्रह्मवारिता वारेना, ब्रह्म सारिता सारेना, ब्रह्म काही वोसरेना एकीकडे. श्रीराम. ब्रह्म निवारण करावयास जावे तर त्याचे निवारण होत नाही, सारावयास गेले तर सरत नाही, क्षणभर सुद्धा एका बाजूस होत नाही. ब्रह्म भेदिता भेदेना, ब्रह्म छेदिता छेदेना, ब्रह्म परते होएना केले तरी. श्रीराम. ब्रह्माचा भेद होत नाही, तोडायला गेले तर तुटत नाही व एकीकडे ढकलले तर एकीकडे जात नाही. ब्रह्म खंडेना अखंड, ब्रह्मी नाही दुसरे बंड, तरी कैसे हे ब्रह्मांड सिरकले मध्ये. श्रीराम. ब्रह्म अखंड असल्यामुळे खंड पावत नाही, ब्रह्माच्या ठिकाणी दुसरेपणाचे बंड नाही, तर मग हे ब्रह्मांड मध्ये कसे शिरले. पर्वत पाषाण शिळा शिखरे, नाना स्थळे स्थळांतरे, भूगोळ रचना कोण्या प्रकारे झाली ब्रह्मी. श्रीराम. पर्वत, पाषाण, शिळा, शिखरे, अनेक स्थळे व स्थळांतरे इत्यादी पृथ्वीची रचना परब्रह्मामध्ये कशी आली. भूगोळ आहे ब्रह्मामध्ये, ब्रह्म आहे भूगोळामध्ये, पाहता एक एकांमध्ये प्रत्यक्ष दिसे. श्रीराम. ब्रह्मामध्ये भूगोल आहे व भूगोलामध्ये ब्रह्म आहे, विचार केला तर ही एकमेकात असलेली प्रत्यक्ष दिसतात. ब्रह्मी भूगोळे पैस केला आणि भूगोळ ही ब्रह्मे भेदिला, विचार पाहता प्रत्ययो आला प्रत्यक्ष आता. श्रीराम. ब्रह्मामध्ये भूगोलाने आपल्या परती जागा करून घेतली व भूगोलाचाही ब्रह्माने भेद केला, अशा प्रकारचा अनुभव विचार केला असता प्रत्यक्ष दिसून येतो. ब्रह्मे ब्रह्मांड भेदिले, हे तो पाहता नीटची झाले, परी ब्रह्मास ब्रह्मांडे भेदिले, हे विपरीत दिसे. श्रीराम. ब्रह्माने ब्रह्मांडाचा भेद केला हे म्हणणे विचारांती योग्य दिसते, पण ब्रह्मांडाने ब्रह्माचा भेद केला हे म्हणणे विरुद्ध दिसते. भेदिले नाही म्हणावे तरी ब्रह्मी ब्रह्मांड स्वभावे, हे सकळांस अनुभवे दिसतची आहे. श्रीराम. भेटले नाही म्हणावे तर ब्रह्मामध्ये ब्रह्मांड स्वाभाविकपणे असल्याचे सर्वांना स्पष्ट दिसत आहे. तरी हे आता कैसे झाले विचारून पाहिजे बोलिले, ऐसे श्रोती आक्षेपिले आक्षेप वचन. श्रीराम. तेव्हा आता हे कसे झाले याचा विचार करून सांगितले पाहिजे. याप्रमाणे शंका घेऊन ती श्रोत्यांनी विचारली. आता याचे प्रत्युत्तर सावध ऐका निरोत्तर, येथे पडिले की विचार संदेहाचे. श्रीराम. आता याचे उत्तर नीट स्तब्ध होऊन सावधपणे ऐका, कारण हे संशयाचे विचार आहेत. ब्रह्मांड नाही म्हणो तरी दिसे आणि दिसे म्हणो तरी नासे, आता हे समजती कैसे श्रोते जन. श्रीराम. ब्रह्मांड नाही म्हणावे तर ते दिसते, दिसते म्हणावे तर मिथ्या आहे. आता ह्या श्रोत्यांची समजूत कशी पडेल. तव श्रोते झाले उदित, वक्ता म्हणे सावचित्त, प्रसंगे बोलो उचित प्रत्युत्तर. श्रीराम. तेव्हा श्रोते उत्कंठित झाले. वक्ता म्हणतो, तुम्ही सावध असा, प्रसंगानुसार योग्य ते उत्तर देऊ. आकाशी दीपास लाविले, दीपे आकाश परते केले, हे तो घडे ना पाहिले पाहिजे श्रोती. श्रीराम. आकाशामध्ये दिवा लावला म्हणून दिव्याने आकाश पलीकडे ढकलले असे काही होत नाही. तसेच ब्रह्मात ब्रह्मांड भासले म्हणून ब्रह्म अभंग अखंड आहे असे म्हणण्यास कोणताच प्रत्यवाव नाही, याचा श्रोत्यांनी विचार केला पाहिजे. आप तेज अथवा पवन, सारून सकती गगन, गगन पाहता सधन, चळेल कैसे. श्रीराम. आप, तेज अथवा वायू यांपैकी कोणीही आकाशाला बाजूला सारू शकत नाही. आकाश पाहिले तर ते चोहीकडे घनदाट भरलेले आहे, ते चळणार कसे. अथवा कठीण झाली मेदिनी, तरी गगने केली चाळणी, पृथ्वीचे सर्वांग भेदुनी राहिले गगन. श्रीराम. अथवा पृथ्वी कितीही कठीण असली तरी
आकाश तिच्यात शिरून चालणी करून सोडते. पृथ्वीचे सारे अंग भेदून आकाश राहिले आहे. आकाशातच पृथ्वी, आप, तेज, वायू असूनही गगन हे सधन व अचल आहेच की नाही? वेगळेपणे पहावे तयास आकाश म्हणावे, अभिन्न होता स्वभावे आकाश ब्रह्म श्रीराम. ह्याचे प्रत्यंतर हेच की जे जडत्व पावले ते नाश पावते, पण आकाश जसेच्या तसेच असते व ते हालत नाही. याची प्रचित एवढीच पहा की जे जडत्वाला येते ते नासते, पण आकाश जसेच्या तसेच अचळ अभेद्य आहे. वेगळेपणे पहावे तयास आकाश म्हणावे, अभिन्न होता स्वभावे आकाश ब्रह्म श्रीराम. वेगळेपणाने पाहिल्यास जे ब्रह्म दिसते त्याला आकाश म्हणतात. एकरूप झाले की ते आकाशच आपोआप ब्रह्म झाले आहे. आकाशाहून एकच पायरी पलीकडची ब्रह्माची. वस्तूपासून वेगळे राहून पाहिले की ते आकाश. वस्तूशी अभिन्न झाले की ते आकाशच ब्रह्म होय. तस्मात आकाश चढेना, भेद गगनाचा कळेना, भासले ब्रह्मतयास जाणा आकाश म्हणावे श्रीराम. म्हणून आकाश हालत नाही, त्याचा भेद कळत नाही. भासलेले जे ब्रह्म त्याला आकाश म्हणावे. कल्पनेला भासते ते आकाश व निराभास निर्विकल्प आहे ते परब्रह्म. निर्गुण ब्रह्मासी भासले, कल्पू जाता अनुमानले, म्हणून आकाश बोलिले कल्पनेसाठी श्रीराम. निर्गुण ब्रह्म आहे असा भास झाला अशी कल्पना करू लागले असता त्याचे अनुमान करता आले, म्हणून या कल्पनेसाठीच त्याला आकाश म्हटले. कल्पनेसी भासे भास, ती तुके जाणावे आकाश, परब्रह्म निराभास निर्विकल्पते श्रीराम. निर्गुण ब्रह्म आहे असा भास झाला अशी कल्पना करू लागले असता त्याचे अनुमान करता आले, म्हणून ह्या कल्पनेसाठीच त्याला आकाश म्हटले. कल्पनेसी भासे भास, ती तुके जाणावे आकाश, परब्रह्म निराभास निर्विकल्पते श्रीराम. कल्पनेला जेवढा भास भासतो तेवढे आकाश असे समजावे. परब्रह्म हे भासरहित व कल्पनारहित आहे. पंचभूतांमध्ये वास, म्हणून बोलिजे आकाश, भूतांतरी जो ब्रह्मांश तेची गगन श्रीराम. ते पंचभूतांमध्ये राहते म्हणून त्यास आकाश म्हणतात. भूतांमध्ये जो ब्रह्माचा अंश आहे तेच आकाश होय. प्रत्यक्ष होते जाते, अचळ कैसे म्हणावे त्याते, म्हणून या गगनाते भेदिलेच नाही श्रीराम. ते पंचभूतांमध्ये राहते म्हणून त्यास आकाश म्हणतात. भूतांमध्ये जो ब्रह्माचा अंश तेच आकाश होय. पृथ्वी विरोन उरे जीवन, पंचभूतांमध्ये वास, म्हणून बोलिजे आकाश, भूतांतरी जो ब्रह्मांश तेची गगन श्रीराम. प्रत्यक्ष होते जाते, अचळ कैसे म्हणावे त्याते, म्हणून या गगनाते भेदिलेच नाही श्रीराम. वायूपासून पृथ्वीपर्यंतची 4 भूते उत्पन्न होतात. वायूपासून पृथ्वीपर्यंतची 4 भूते उत्पन्न होतात व लय पावतात. त्यांना अचल कसे म्हणता येईल, म्हणून त्यांनी गगनाचा भेद केलाच नाही. पृथ्वी विरोन उरे जीवन, जीवन नसता उरे अग्न, अग्न विझता उरे पवन तोही नासे श्रीराम. पृथ्वी विरघळते व पाणी राहते, पाणी आटून अग्नी राहतो, अग्नी विझून वायू उरतो व तोही शेवटी नाश पावतो. मिथ्या आले आणि गेले, तेणे खरे ते भंगले, ऐसे हे प्रचितीस आले कोणे परी श्रीराम. अशा प्रकारे मिथ्या आले व गेले आणि त्या योगे खऱ्याचा भंग झाला, ह्या म्हणण्याची प्रचिती कशी यावी. पण तसे आकाश होत नाही व जात नाही, व 4 भूते त्यात झाली व गेली तरी आकाश भंगत नाही, आकाश भेदले जात नाही. तसे ब्रह्मी ब्रह्मांड भासले तरी ब्रह्म भेदत नाही, ते अखंडच असते. भ्रमे प्रत्यक्ष दिसते, विचार पाहता काय तेथे, भ्रम मूळ या जगाते खरे कैसे म्हणावे श्रीराम. भ्रमाने ही 4 भूते दिसली तरी विचार करून पाहिल्यास त्यात खरे काय आहे, या भ्रममूलक जगाला खरे कसे म्हणावे. भ्रम शोधिता काहीच नाही,
तेथे भेदिले कोणी काही, भ्रमे भेदिले म्हणता ठाई, भ्रमची मिथ्या श्रीराम. भ्रम म्हणजे काय हे पाहिले असता भ्रम म्हणजे काहीच नाही. अशा ठिकाणी कोणी कोणाला भेद केला, भ्रमाने भेद केला म्हणावा तर तो भ्रमच मिथ्या आहे. भ्रमाचे रूप मिथ्या झाले, मग सुखे म्हणावे भेदिले, मुळी लटकी त्याने केले तेही तैसे श्रीराम. भ्रमाचे रूप खोटे ठरल्यानंतर मग त्याने भेद केला असे खुशाल म्हणावे, मूळचे जे लटके त्याने केले तेही. सागरामध्ये खसखस तैसे परब्रह्मी दृश्य, मती सारिखा मती प्रकाश अंतरी वाढे श्रीराम. लटक्याने पुष्कळ केले म्हटले तरी त्यात आमचे काय गेले, लटक्याने केले असे म्हणता क्षणीच ते खोटे असे शहाणे समजतात. सागरामध्ये खसखस तैसे परब्रह्मी दृश्य, मती सारिखा मती प्रकाश अंतरी वाढे श्रीराम. समुद्रात खसखशीचा दाणा तसेच परब्रह्मामध्ये दृश्य आहे. बुद्धी वाढवावी तसा बुद्धीचा प्रकाश अंतःकरणात पडत जातो. सागरात खसखस तसे परब्रह्मी हे दृश्य ब्रह्मांड आहे. मती करिता विशाळ कवळो लागे अंतराळ, पाहता भासे ब्रह्मगोळ कवीठ जैसे श्रीराम. बुद्धी जर विशाल केली तर ती आकाशाचे आकलन करू लागते, मग तिला हा ब्रह्मांड गोल कवठाप्रमाणे दिसू लागतो. त्यापेक्षा वृत्ती वाढविल्यास ब्रह्मांड थोरा एवढे दिसते आणि शुद्ध ब्रह्माकार झाल्यावर काहीच नाही असे दिसून येईल. होता त्याहून विस्तीर्ण वट बीज कोटी प्रमाण, आपण होता परिपूर्ण काहीच नाही श्रीराम. आपण विवेकाने वाढला, मर्यादेच्या बाहेर गेला म्हणजे त्याला घडाच्या बीजा एवढे ब्रह्मांड दिसते. आपण भ्रमे लहान नाळला, केवळ देहदारी झाला, तरी मग ब्रह्मांड त्याला कवळेल कैसे श्रीराम. त्याहूनही विशाल झाल्यास वटबीजाच्या कोट्यांश ब्रह्मांड दिसू लागेल आणि आपण केवळ परिपूर्ण ब्रह्माकार होताच ब्रह्मांड म्हणून काहीच नाही असे होईल. वृत्ती ऐसी वाढवावी पसरून नाहीच करावी, पूर्ण ब्रह्मास पुरवावी चहूनकडे श्रीराम. भ्रमाने आपण लहान झाला, केवळ देहदारी बनला, मग त्याच्या बुद्धीला ब्रह्मांडाचे आकलन कसे होईल. वृत्ती अशी वाढवावी की पसरता पसरता ती नाहीशी होईल, पूर्ण ब्रह्माला तिने चोहोंकडून व्यापून टाकावे. जव एक सुवर्ण आणिता, तेणे ब्रह्मांड मढविता, कैसे होईल ते तत्वता बरे पहा श्रीराम. एक गुंजभर सोने घेऊन त्याने सर्व ब्रह्मांड मढवू म्हटले तर कसे होईल ह्याचा नीट विचार करा. वस्तू वृत्तीस न कवळे, तेणे वृत्ती फाटो न वितुळे, निर्गुणात्माच निवळे जैसा तैसा श्रीराम. वृत्ती परमात्मा वस्तूचे आकलन करू गेल्यास वृत्तीला ब्रह्माचे आकलन होत नाही, त्यामुळे वृत्ती फाटून लीन होते आणि मग निर्गुण आत्माच जसाच्या तसा उरतो. वस्तू वृत्तीला कवळते व वृत्ती फाटून जाते, लीन होते व नंतर निर्गुण आत्माच उरतो. येथे फिटली आशंका, श्रोते हो संदेह धरू नका, अनुमान असेल तरी विवेकावलोकावे श्रीराम. येथे शंकेचे निरसन झाले. श्रोत्यांनो, येथे संशय धरू नका. अजून शंका असेल तर नीट विचारपूर्वक पहा. विवेके तुटे अनुमान, विवेके होये समाधान, विवेके आत्मनिवेदन मोक्ष लाभे श्रीराम. विवेकाने अनुमान नाहीसे होऊन समाधान होते व आत्मनिवेदन होऊन मोक्ष प्राप्त होतो. केली मोक्षाची उपेक्षा, विवेके सारिले पूर्व पक्षा, सिद्धांतात्मा प्रत्यक्षा प्रमाण न लगे श्रीराम. मोक्षाची उपेक्षा करून विवेकाने पूर्व पक्ष उडविला, त्या योगे सिद्धांत वस्तू जो आत्मा तो प्रचितीस आला त्याला आता प्रमाण नको. ही प्रचितीची उत्तरे कळती सार विचारे, मनन ध्यासे साक्षात्कारे पावन होई जे श्रीराम.
हे अनुभवाचे बोलणे आहे. सारासार विचार केल्यास हे कळेल आणि त्याचे मनन करून निधिध्यास केल्यास साक्षात्कार होऊन साधक पावन होईल. विचाराने मननध्यासाने साक्षात्कार होतो. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे संदेह वारणनाम समास 9 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.